विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी, KRTR, BH कॉमर्स आणि एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. आपण एन्व्हायरमेंटल अवेअरनेस या पेपरमधील हा जो कंपल्सरीचा पेपर यामधील चॅप्टर नंबर 3 इकोसिस्टीम किंवा परिसंस्था याविषयी चर्चा करत आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण बघितलं आहे की फॉरेस्ट इकोसिस्टीम किंवा जंगल परिसंस्था म्हणजे काय, जंगल परिसंस्थेचे असणारे वेगवेगळे प्रकार बघितले. त्यानंतर भूपरिसंस्था असेल, भूपरिसंस्थाचा एक उपभाग म्हणून फॉरेस्ट इकोसिस्टीम किंवा जंगल परिसंस्थेकडे बघत आलो आहोत. जंगल परिसंस्थेचे असणारे वनस्पती जीवन असेल, प्राणी जीवन असेल, हे कसं याचाही आपण विस्ताराने विचार करत आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ह्याच जंगल परिसंस्थेविषयी मागील तासिकेपासून आपण चर्चा केला आहोत. मागील तासिकेला आपण बघितलं की मोसमी जंगल परिसंस्था कशी आहे. मोसमी जंगल परिसंस्था म्हणजे नेमकं काय. मोसमी जंगल परिसंस्थेमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या जंगल परिसंस्थेचे वेगवेगळ्या प्रकारचे वैशिष्ट्य कोणती आहेत त्याचाही आपण विचार केला. त्याचबरोबर मोसमी जंगल परिसंस्थेचे असणारं प्राणी जीवन असेल, वनस्पती जीवन असेल, याचाही आपण मागील तासिकेला मागोवा घेतला आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्याच विषयी आजच्या तासिकेला आपण बघणार आहोत आणखीन एक जंगल परिसंस्थेविषयी. त्यात बघूया. त्यात बघत असताना आपल्याला जंगल परिसंस्थेचा हे प्रकार बघत असताना पुढील आपला जो प्रकार बघायचा आहे त्याला चीनी जंगल परिसंस्था किंवा दुसरं त्याचं नाव आहे समशीतोष्ण कटिबंधीय सदाहरित जंगल परिसंस्था. लक्षात ठेवा, समशीतोष्ण कटिबंधीय सदाहरित जंगल परिसंस्था. आता बघा, समशीतोष्ण कटिबंधीय सदाहरित जंगल परिसंस्था का म्हणायचं, तर समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये असणारी ही सदाहरित जंगल परिसंस्था आहे किंवा चीनी जंगल परिसंस्था असल्यामुळे या ठिकाणी याला दुसरं नाव दिलंय चीनी जंगल परिसंस्था. किंवा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात चीनचा या भाग किंवा या भागामध्ये समाविष्ट होत असल्यामुळे या ठिकाणी याला चीनी जंगल परिसंस्था असं आपल्याला म्हटले गेलं आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ही चीनी जंगल परिसंस्था खंडाच्या पूर्व भागामध्ये सुमारे 28 अंश ते 38 अंश अक्षांशाच्या दरम्यान किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरापर्यंत पसरलेला आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच थोडक्यात असं आपल्याला सांगता येईल की ह्या जंगल खंडाच्या पूर्व भागामध्ये म्हणजे या भागामध्ये असल्यामुळे 28 ते 38 अक्षांशाच्या दरम्यान ही समशीतोष्ण कटिबंधीय सदाहरित जंगल परिसंस्था पसरलेल्या आहेत असं आपल्याला या ठिकाणी दिसेल. म्हणजे जर आपण याचा विचार केला की ह्या कोणकोणता प्रदेश या ठिकाणी समाविष्ट होतो, त्यामध्ये दक्षिण असेल, मध्य चीन असेल, संयुक्त संस्थांचा आग्नेय भाग असेल, दक्षिण कोरिया असेल, जपानचा दक्षिण भाग असेल, दक्षिण ऑस्ट्रेलियाचा ब्राझीलचा दक्षिण भाग असेल, दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलचा दक्षिण भाग असेल, दक्षिण पॅराग्वे आणि युराग्वे असेल, अर्जेंटिनातील पंपास प्रदेश असेल, ईशान्य भाग असेल, आफ्रिका खंडाचा दक्षिण भाग असेल, तसेच ऑस्ट्रेलियाचा पूर्व भाग, असा या सर्वचा जर आपण विचार केला तर या सर्वांचा समावेश चीनी जंगल परिसंस्थेमध्ये किंवा समशीतोष्ण कटिबंधीय सदाहरित जंगलमध्ये त्याचा समावेश होतो असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. आता ह्या परिसंस्थेचा जर आपण विचार केला, ह्या परिसंस्थेच्या प्रदेशामध्ये उन्हाळे ही उष्ण असतात आणि हिवाळे थोडं बघितलं तर ते थोडे सौम्य आढळतात आपल्याला असं म्हणता येईल. म्हणजेच आपण असा विचार करू की हिवाळ्यामधील सर्वात उष्ण महिन्याचे सरासरी तापमान हे 25 ते 30 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असते. तर असा आपण विचार केला की ह्या उन्हाळ्यातला भाग बघितल्यानंतर आपण हिवाळ्याकडे येऊया. हिवाळ्यातील जर आपण ह्याही जंगल परिसंस्थेचा विचार केला तर ह्या जंगल परिसंस्थेमध्ये सर्वात थंड महिन्याचे मासिक सरासरी तापमान हे 10 अंश सेल्सिअस ते 13 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आपल्याला आढळून येईल. थोडक्यात या असणाऱ्या समशीतोष्ण कटिबंधीय सदाहरित जंगल परिसंस्थेची ही थोडी ठळक वैशिष्ट्ये. आता थोडक्यात यात असंही आपल्याला म्हणता येईल की उन्हाळ्यात या प्रदेशात मिळणारा पाऊस हा आरो किंवा प्रतिरोध प्रकारचा पडतो असं आपण म्हणूया. थोडक्यात ही प्रकारची असणारी या ठिकाणची असणारा अक्षांश असेल, या ठिकाणचा असणारा हवामान असेल, हा या चीनी जंगल परिसंस्था किंवा समशीतोष्ण कटिबंधीय जंगल परिसंस्थेची वेगळेपण आपल्याला सांगता येईल. आता त्याचबरोबर बघत असताना आपण ह्याच परिसंस्थेचं हिवाळ्यात मात्र ह्या आवर्तांमुळे काही ठिकाणी 75 ते 150 सेंटीमीटर सुद्धा या ठिकाणी पाऊस पडलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे आपण जर असा विचार केला की प्रत्येक महिन्यात पाऊस सारखा पडत नसल्यामुळे हिवाळ्यात मात्र पावसाचे प्रमाण अधिक असते, असं उन्हाळ्यात या ठिकाणी असणाऱ्या पावसाचे प्रमाण अधिक असते असं आपल्याला नमूद करता येईल. आता आपण जाऊया या समशीतोष्ण कटिबंधीय सदाहरित जंगल परिसंस्थेमध्ये असणारं वनस्पती जीवन कसं आहे, कोणकोणत्या प्रकारच्या वनस्पती या ठिकाणी आपल्याला आढळतात
आढळतात, हेही आपल्याला बघणं महत्त्वाचं वाटतं. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की सर्वात पाऊस जास्त प्रमाणात पण वर्षभर पडत असल्यामुळे या प्रदेशामध्ये मोठी मोठी जंगले आपल्याला आढळून येतात. आता ती सदाहरित असो मध्ये काही भागामध्ये पावसाळी स्वरूपाची जंगले या ठिकाणी आढळतात असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच तर आपण असा विचार केला की या जंगलामध्ये वृक्ष दाट नसल्यामुळे त्यांच्या विस्तारामध्ये या ठिकाणी खूप वाव मिळतो असं आपण म्हणूया. म्हणजेच जर त्याची आणि हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या ठिकाणी असणाऱ्या वनस्पती जीवनांचं जीवन आणि याची असणारे ठळक वैशिष्ट्य सांगत असताना त्याची या असणाऱ्या वनस्पतीची पाने लहान असतात, गोलाकार असतात, त्यांची उंची पात्र फार नसते असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात जपान किंवा चीनमधील समशीतोष्ण सदाहरित जंगलामध्ये कोणकोणत्या प्रकारचे आढळतात, त्यामध्ये बांबू असेल, मॅनग्नोलिया असेल, कापूर असेल, सदाहरित असेल, हे वृक्ष आढळतात. त्याचबरोबर अमेरिकेत लोवलोली असेल, सुरू असेल, पर असेल, ओक असेल, चेस्टनट असेल, या प्रकारचे वृक्षही त्या ठिकाणी आढळतात असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात ऑस्ट्रेलियामध्ये गेलो तर युकॅलिप्टसचे वृक्ष आढळतात. त्यात पॅराग्वे असेल, अर्जेंटिनात गेल्याबद्दल हे मातीचे वृक्ष जंगले या ठिकाणी आढळतात आणि या झाडांपासून पर्यावरण चहा तयार केला जातो असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच थोडक्यात अशा प्रकारचे वनस्पती जीवन या ठिकाणी चिनी जंगल परिसंस्थेमध्ये किंवा समशीतोष्ण कटिबंधीय सदाहरित जंगल परिसंस्थेमध्ये आपल्याला आढळतात असं म्हणता येईल. आता यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असणारं प्राणी जीवन बघायचं आहे. तर प्राणी जीवन बघत असताना ह्या अंतर्भागातील गवताळ प्रदेश असेल किंवा अधिक पावसाचे जंगल विभाग असेल असे दोन प्रकारचे विभाग या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आता या ठिकाणचा विभाग बघत असताना अमेरिकेमध्ये जंगलामध्ये प्रामुख्याने सर्वात महत्त्वाची गोष्ट अस्वले असेल, कोल्हे असेल, हरणे असेल, या अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी या ठिकाणी आढळतात. म्हणजे तसेच या जंगलांमध्ये उष्णता आणि दमट या प्रकारचे आणि या ठिकाणी असल्यामुळे अशा प्रकारचे छोटे छोटे कीटक असतील या मोठ्या प्रमाणात या प्रदेशामध्ये आढळतात असं आपल्याला नमूद करूया. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी असणारी जंगलामध्ये असणारी विविधता असेल, विविध प्रकारचे प्राणी असतील या ठिकाणी आढळून येतात असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात आपण असंही म्हणू शकतो या ठिकाणचे असणारे हिवाळे हे सौम्य असल्यामुळे अनेक किडे त्या ठिकाणी तग धरू शकतात आणि जगू शकतात असं आपल्याला म्हणता येईल. आता या पूर्व आशियातील काही भागामध्ये आपण जर गेलो तर काही भागामध्ये दाट लोकवस्तीमुळेच मूळचंच प्राणी जीवन जवळजवळ नष्ट झाले आहेत असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात या जंगल परिसंस्थेचा जर आपण विचार केला तर ह्या जंगल परिसंस्थेमध्ये हवामान शेतीस अनुकूल असल्यामुळे बहुतेक लोक हे मूळची वनस्पती जीवन नष्ट करून त्या ठिकाणी साध्या मोठ्या प्रमाणात शेती याचं प्रमाणात केलं जात आहे. म्हणजे थोडक्यात कृषी परिसंस्थेचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकास झाला आहे आणि त्या ठिकाणी जंगल परिसंस्थेची ह्या थोडक्यात जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वनस्पती जीवन नष्ट करण्यात झाले आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात याच असणाऱ्या बऱ्याच जंगल परिसंस्थेमध्ये याच समशीतोष्ण कटिबंधीय सदाहरित जंगल परिसंस्थेचा जर विचार केला तर ह्या जंगल परिसंस्थेचं रूपांतर कृषी परिसंस्थेत झालेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी आढळते. म्हणजे अशा प्रकारे चिनी जंगल परिसंस्था असेल किंवा समशीतोष्ण कटिबंधीय सदाहरित जंगल परिसंस्था असेल, याचं प्राणी जीवन कसं आहे, त्या ठिकाणी असणारं वनस्पती जीवन कसं आहे, त्या ठिकाणी असणारी ही समशीतोष्ण कटिबंधीय सदाहरित जंगल परिसंस्था कोणकोणत्या देशात आढळते व कोणकोणत्या भागात आढळते याचाही आपण विचार आजच्या तासिकेला या ठिकाणी केला आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण असणारी ही जंगल परिसंस्था ही असणारी चिनी जंगल परिसंस्था या चिनी जंगल परिसंस्थेचं असणारं स्थान असेल, त्या ठिकाणी असणार त्याचं हवामान असेल, त्या ठिकाणी असणार त्याचं वनस्पती जीवन, प्राणी जीवन कसं याचा विचार आपण आजच्या तासिकेला केला आहे. विद्यार्थी मित्रांनो याविषयी कोणाच्या मनात शंका प्रश्न निर्माण झाले असतील तर या ठिकाणी माझा मेल आयडी दिला आहे, त्यावरती आपण प्रश्न किंवा मेल विचारू शकता. विद्यार्थी मित्रांनो पुढील तासिकेला आणखीन अशीच एक प्रकारची जंगल परिसंस्था घेऊन आपण विचार करूया. तोपर्यंत बाय बाय, गुड डे.